नमस्कार महिलांनो, माझी लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. पण थांबा, सरकारकडून एक मोठी अपडेट समोर येत आहे. पुढचा हप्ता जमा होण्याआधीच अनेक महिलांची नावे यादीतून वगळली जाऊ शकतात किंवा त्यांचे पैसे अडकू शकतात. तुम्ही म्हणाल, मी तर फॉर्म भरलाय, माझा मेसेज पण आलाय, मग मला पैसे काय येणार नाही? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आज मी तुम्हाला 7 अशी कारणे सांगणार आहे ज्यामुळे पात्र असूनही तुमच्या खात्यात 1 रुपया आलेला नाही. तुमची एक छोटी चूक तुम्हाला या योजनेपासून वंचित ठेवलेली आहे. नेमके कोणाला पैसे मिळणार नाहीत, नवीन निकष काय आहेत आणि तुमचं नाव सुरक्षित आहे का, हे या व्हिडिओमधून जाणून घेऊया. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर जरा न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला चालू करूया. पुढचा हप्ता हा भेटून गेलेला आहे. सरकारने छाननी पुन्हा सुरू केलेली आहे, त्यामुळे जुन्या अर्जांचीही तपासणी होणार आहे. आता यात मुख्य विषय म्हणजे कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाहीत. आता आपण बघूया की कोणत्या 5-6 प्रकारच्या महिलांचे पैसे थांबवले जाऊ शकतात. त्यातील नंबर 1 म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे. फक्त ती महिलाच नाही तर तिच्या कुटुंबातील कोणतेही पती किंवा कोणीही इन्कम टॅक्स भरत असेल तर तिला लाभ मिळणार नाही. नंबर 2 सरकारी नोकरी किंवा पेन्शन. घरात सरकारी नोकरी असेल किंवा कोणी निवृत्तीवेतन घेत असेल तर हे बाद होणार आहे. नंबर 3 जमिनीची अट आणि ट्रॅक्टर. ज्यांच्याकडे 5 एकरापेक्षा जास्त जमीन किंवा कुटुंबात 4 चाकी गाडी आहे, ट्रॅक्टर सोडून त्यांना बाद केले जाऊ शकते. नंबर 4 इतर योजनांचा लाभ घेणारे. जर एखादी महिला संजय गांधी निराधार योजना किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेतून दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम घेत असेल तर तिला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. नंबर 5 वयोमर्यादा. 21 ते 65 वर्ष वयोगटाच्या बाहेर ज्यांचे वय झाले आहे त्यांचे हप्ते बंद होऊ शकतात. नंबर 4 तांत्रिक कारणे. आता यासाठी मैत्रिणींनो, वरील निकष तर तुम्हाला माहीतच आहेत, पण सर्वात मोठे कारण ज्याने लाखो महिलांचे पैसे अडकले आहेत ते म्हणजे बँकेचे प्रॉब्लेम. तर आपण ते पुढे पाहून घेऊ. त्यातील नंबर 1 प्रॉब्लेम म्हणजे आधार सीडिंग. बँक खात्याला आधार लिंक असणे आणि आधार सीडिंग असणे यात फरक आहे हे स्पष्ट करा. त्यानंतर आधार कार्डावरील नाव आणि बँक पासबुकवरील नावात बदल असेल तर पैसे येणार नाहीत. त्यानंतर जर बँक खात्यात खूप दिवसांपासून व्यवहार झाला नसेल तर खाते बंद पडते आणि हप्ता बाउन्स होतो. आता यावर उपाय काय आहे हे सुद्धा जाणून घेऊ. ज्यांचे पैसे आले नाही त्यांनी काय करावे? अंगणवाडी सेविकांकडे जाऊन चौकशी करा किंवा नारी शक्ती ॲपवर स्टेटस कसे तपासावे हे पहा. आणि नंबर 3 बँकेत जाऊन डीबीटी फॉर्म भरून द्या. तर मित्रांनो, या आहेत प्रमुख चुका आणि निकष. जर तुम्ही या सर्व गोष्टीची पूर्तता करत असाल तर घाबरण्याचे कारण नाही. तुमचे पैसे नक्की येतील. तुम्हाला या योजनेबद्दल आणखी काही शंका आहेत का, किंवा तुमचे मागील हप्ते अजून आले नाहीत का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्या प्रश्नांवर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा, म्हणजेच तुमचे किंवा त्यांचे नुकसान होणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.